शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक कर्जमुक्तीचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज मुंबईमध्ये राज्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला। या ठिकाणी या राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री ज्यांनी 2 लाखाची सरसकट कर्जमाफी आपल्याला दिली, त्या आदरणीय देवाभाऊंचा सन्मान सर्व शेतकरी बांधव, महाराष्ट्रातले सर्व शेतकरी बांधव आणि किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष यांना विनंती की सन्मान्य देवाभाऊ, सन्मान्य प्रदेशाध्यक्ष आणि कृषी मंत्री यांचा संयुक्त सत्कार करावा। साहेब, सन्मान करण्यासाठी आलेला कुणीही नेता नाही, तर तो आमच्या धोत्रातला डोक्यावरती टोपी असणार आमचा सर्वसामान्य शेतकरी आहे। या सत्कार समारंभामध्ये मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारी आणखी एक घोषणा केली। 7.5 हॉर्स पॉवर क्षमतेच्या कृषी पंपांचं चालू वीज बिल शासनानं आधीच माफ केलंय, मात्र अनेक शेतकऱ्यांच्या नावावरती जुन्या बिलांची थकबाकी होती, त्यामुळे त्यांना नवीन जोडण्या मिळण्यात अडचणी येत होत्या। आता ही 48,000 कोटी रुपयांची जुनी थकबाकी पूर्णपणे माफ केली जाईल अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली। एक अजून चांगला निर्णय जो आज मी जाहीर करणार आहे। आपल्याला कल्पना आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत आता तुम्हाला बिल येत नाही, पण तुमच्या प्रत्येकाच्या नावाने जुनं बिल आहे। प्रत्येकाच्या नावाने आहे, ते खात्यात आहे, लिहून ठेवलं आहे, कधीतरी वसुलीला येऊ शकतं। आणि कुठलंही दुसरं कनेक्शन घ्यायचं झालं तर तो लाईनमन चेक करतो, तुमच्यावर तर आहे जुनं बिल, मिळत नाही तुम्हाला। आणि म्हणून आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे, 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे। ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत। वीज बिल माफीमुळे वीज वितरण कंपनी महावितरणला तोटा होऊ नये यासाठी शासन स्वतःच्या तिजोरीतून दरवर्षी 25,000 कोटी रुपये देत आहे। सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून सध्या राज्यातल्या 76% शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होतोय। या वर्षाखेरीला 100% शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज देण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे, असं ते म्हणाले। केवळ निवडणुका डोळ्यासमोर न ठेवता शासनानं शेतकऱ्यांच्या हितासाठी सरसकट 2 लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर करून या योजनेची अंमलबजावणी करताना काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत, असंही त्यांनी सांगितलं। 2019च्या कर्जमाफी योजनेमध्ये लाभ घेतलेल्या आणि नंतर पुन्हा थकबाकीदार झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आलं होतं, मात्र आमदारांच्या शिष्टमंडळानं केलेल्या सूचनेनंतर शासनानं ही अट आता रद्द केली असून आता या 12 लाख शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा पूर्ण लाभ मिळेल। तसंच ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांनाही वरील रक्कम भरून या योजनेचा लाभ घेता येईल, असंही त्यांनी सांगितलं। नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देताना चालू वर्षाचे पैसे भरण्याची अट होती, मात्र यंदाचं अल निनोचं संकट लक्षात घेऊन ही अट तात्काळ मागे घेण्यात आली आहे। मागील 3 पैकी कोणत्याही 2 वर्षांमध्ये कर्जाची परतफेड केली असल्यास हे अनुदान दिलं जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। केवळ कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही, शेती शाश्वत आणि फायद्याची करण्यासाठी शासनानं कृषी क्षेत्रामध्ये विक्रमी 995,000 कोटी रुपयाची गुंतवणूक केल्याची माहितीही त्यांनी दिली। महाराष्ट्रातील 52% भाग अवर्षण प्रवण असून उरलेल्या भागातील समुद्रात वाहून जाणारं अतिरिक्त पाणी थांबवण्यासाठी शासनानं पावले उचलली आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं। राज्याच्या तिजोरीतला पैसा उद्योगांमधून आणि पायाभूत सुविधांमधून येतो। सध्या सुरू असलेल्या 6 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांमधून मिळणारा महसूल शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि वीज माफीसाठी वापरला जात आहे, असं ते म्हणाले। यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातले अन्य सदस्य आणि आमदार उपस्थित होते।